आमचे अंबरनाथचे शहर अध्यक्ष हे एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला। त्यानंतर तो वाद पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आमचे शहर अध्यक्ष होते त्यावेळेला तिथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांनी येऊन आत्ता मी CCTV फुटेज पाहिले पोलीस स्टेशनचे, त्यात स्वतः तो नगरसेवक येऊन पहिली लात ही आमच्या शहर अध्यक्षांना मारताना आम्ही पाहिले। जवळजवळ 48 तास होत आले तरीही या विषयात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। सो आत्ता आम्ही DCP साहेबांना पुन्हा विनंती केलेली आहे की तुम्ही जर बघाल तर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाचे 50 ते 60 कार्यकर्ते घुसून ही आमच्या शैलेशची गाडी आहे आणि ही पोलीस स्टेशनमध्ये आहे, म्हणजे पोलीस स्टेशनच्या परिसरामधली गाडी आहे। पोलीस असताना या गाडीची ही जर अशी परिस्थिती असेल त्या गाडीत बघा तर पोलिसांच्या पोलीस स्टेशनमधल्या कुंड्या त्याच्या गाडीत टाकल्यात। दहशत माजवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि या विरोधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आहे। या उलट आमचे शहर अध्यक्ष एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर रॉबरीसारखे गुन्हे दाखल केले। आता तिथे रॉबरी काय करणार होतं, पण रॉबरी दाखल करण्यासारखे मोठे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यात एक आहे की यात कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा एक वरिष्ठ नेता या सगळ्यामध्ये सतत कॉल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना लटकवण्याचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम करत आहे आणि या विरोधात आम्ही आता आज इथे आलेलो आहोत। मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो की जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर परवा आम्ही सगळे पुन्हा एकत्र जमू आणि आंदोलनाच्या मार्गाने जे बाबासाहेबांनी आम्हाला आंदोलनाचा मार्ग दिला आहे त्या मार्गाने आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनवर जाऊ। परवा दिवशी शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत हा जो गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चर्चा करण्याच्या बाबतीत ते आज माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सर्व जे फुटेज आणि सगळ्या गोष्टी आहेत या घटनेच्या याची प्रॉपर चाचपणी करून जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये जी सत्यता आहे ती पडताळून त्याप्रमाणे तपास करण्यासंदर्भाने आज त्यांनी माझी भेट घेतली होती। शिवाय यात जो गाळाधारक आहे त्या गाळाधारकाने त्या संबंधित जे शिर्के म्हणून जे आरोपी आहेत त्यांची गाडी फोडल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे। तर CCTVची पडताळणी करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते करण्यासंदर्भात त्यांनी आमची भेट घेतलेली आहे। त्या दृष्टीने तपास जो आहे तो ACP श्री काळे हे करत आहेत आणि तपासाअंती जे काय फॅक्ट समोर येतील त्याच्या संदर्भात आपण अधिकची माहिती आपल्याला देऊ। कोणत्याही पक्षावरती हा गुन्हा दाखल होत नसतो। संबंधित जे गाडी फोडणारे आहेत त्या गाडी फोडणाऱ्या दोघांवरती कारवाई करा असं त्यांचं म्हणणं आहे। पक्षाचा मनसे किंवा भाजप याचा कुठलाही संबंध यात नाही आहे, ती वैयक्तिक प्रकारची भांडणं आहेत।